झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाचा फटका आता औरंगाबादच्या हर्सुल जेललाही बसतोय। महानगरपालिकेकडून आता 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे जेलमध्ये पाण्याच्या वापरात मोठी कपात करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका आता औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहाला सुद्धा बसतोय। या कारागृहामध्ये 1400 कैदी आहेत, मात्र या सगळ्या कैद्यांना आता या दुष्काळाचा फटका बसतोय। त्यांना पिण्याच्या पाण्याचा किंवा गरजेचं जे पाणी असतं ते मिळण्यास सध्या अडचण निर्माण झाली आहे। महानगरपालिका 4 दिवसाआड पाणी पुरवठा करते, हे पाणी कारागृहाला पुरेसं नाही आहे। त्यातच आता टँकरचीही मदत घेतली जाते। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या जेलमध्ये 1400 कैदी आहेत। या 1400 कैद्यांना प्रचंड पाणी लागतं, मात्र हे पाणी आणायचं कसं आणि त्यांना पुरवायचं कसं आता मोठा प्रश्न निर्माण झालाय। विहिरी आटल्यामुळे भूगर्भातून पाणी काढता येत नाही, त्यात महानगरपालिका ही पाणी पुरवण्यात असमर्थ ठरते। अशा सर्व परिस्थितीत आता कैद्यांना पाणी कसं द्यायचा हा प्रश्न निर्माण झालाय। कारागृहातील 1400 कैद्यांपैकी काही कैदी इतरत्र हलवावेत असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे पाणी सर्वांचीच गरज आहे, मनुष्याची असू देत की कैद्याची असू देत। या सर्व परिस्थितीत यांना कसं तरी पाणी पुरवावं जेल प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पाणीच नसल्यामुळं कैद्यांची तहान भागवावी तरी कशी, हाच मोठा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर निर्माण झाला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।